कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे। हे खरं आहे की आता आपल्यावर जवळपास 1300 गावात महिला शेतीशाळा घेण्यात आली आणि जवळपास 1,44,000 जे वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज वेगवेगळ्या योजनांकरता दिले होते त्यालाही पूर्णपणे मान्यता ही देण्यात आलेली आहे। जवळपास 4,926 ग्रामपंचायतीमधल्या सरपंचांचं प्रशिक्षण करून आणि 6,332 कृषीताईंची निवड करून आपण 5,831 गावाचं सूक्ष्म नियोजन आराखड्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि त्याला वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपण या योजनेतून पैसा देतोय। माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट या स्मार्ट प्रकल्पामध्ये 10,000 गावांमध्ये आपण त्या ठिकाणी ऍग्री बिझनेस हा विषय हातामध्ये घेतलेला आहे आणि त्यातनं त्या ठिकाणी जी काही कृषीची व्हॅल्यू चेन तयार करायची आहे, मूल्य साखळी तयार करायची आहे, त्याचा प्रयत्न आपण करतो। 7.5 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि या अंतर्गत मायक्रो प्रोसेसिंग असेल, गोदाम असेल, प्रक्रिया उद्योग असेल, मिल्स असतील, अवजार बँक असतील आणि मला सांगताना आनंद वाटतो की एकीकडे हा प्रकल्प आहे जागतिक बँकेचा आणि दुसरीकडे मॅग्नेट प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये आपण ऍग्री बिझनेसचा दुसरा प्रकल्प आहे ज्यात एफपीओ ला आपण ट्रेनिंग देतोय। याचा परिणाम असा आहे की मध्यंतरीच्या काळात आम्ही काही एफपीओची इंटरॅक्शन केलं, त्यातल्या एका एफपीओने आता जवळपास 100 कोटीची उलाढाल ही त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि म्हणून मायक्रो प्रोसेसिंग मध्ये आता मोठ्या प्रमाणात हे कार्य देखील आपल्या राज्यात चाललेलं आहे। हे सगळं करत असताना आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा आपण निर्णय केला होता। मला सांगताना आनंद वाटतो की आपण राज्याच्या या योजनेकरता 26,681 कोटी रुपये हे खर्च करतो आहोत आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देतो आहोत। म्हणजे जे 26,000 कोटी रुपये हे कदाचित त्यातले सगळे नाही पण पोर्शन हा शेतकऱ्यांकडून आपण घेतला असता, आज त्यांना मोफत वीज मिळते आहे आणि त्याकरता राज्य सरकारने पुढाकार घेतलाय। यासोबत आपल्याला कल्पना आहे की देशातला नव्हे तर एशियातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड अशा प्रकारचा सौर वीज पुरवठ्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला। 16,000 मेगावॅट आपण ऊर्जा निर्मिती करतोय। महाराष्ट्र पहिलं राज्य आहे शेतकऱ्यांकरता वेगळी त्या ठिकाणी वीज पुरवठा कंपनी आपण तयार केलेली आहे। या कंपनीच्या अंतर्गत 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा आपण निर्मित करतो आणि मला सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 3,000 मेगावॅट तर पूर्ण झालेली आहे आणि वेगवेगळ्या स्टेजला असलेल्या ज्या काही आपल्या योजना आहेत त्याचा विचार केला तर यामध्ये या 16,000 मेगावॅट पैकी किमान 12 ते 13,000 मेगावॅट वीज ही आपण 2026च्या डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी तयार करू शकू। खरं तर पूर्ण 16,000 झाली असती पण मॉड्यूल्सच्या शॉर्टेजमुळे काही आपल्याला कालावधी त्या ठिकाणी लागतोय आणि जवळपास हे सगळे प्रकल्प जे आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। खरं तर यासोबत आपण जर बघितलं तर यातनं फायदा काय आहे, यातनं शेतकऱ्याला दिवसा वीज मिळणार आहे। वीज खरेदी मध्ये जो काही आपल्या वीज कंपनीला तर 8 रुपयांनी वीज खरेदी करावी लागायची आणि 8 रुपयांनी वीज खरेदी केल्यानंतर आपण ₹1.25 ₹1.5 घ्यायचो, आता तोही घेत नाही आपण। आता त्या खरेदीमध्ये आपल्या वीज वितरण कंपनीलाही 10,000 कोटी रुपयाची बचत होणार आहे। एटीएनसी लॉसेस कमी होणार आहेत। शासनाची जी सबसिडी आहे क्रॉस सबसिडीतली त्याचं 5,500 कोटी रुपयाचं दादा त्याचंही बचत होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं कार्बन उत्सर्जनामध्ये मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे। मी सहज एक थंब रूल पाहत होतो की 16,000 मेगावॅट कोळशाची जी ऊर्जा आहे या ऊर्जेनं जेवढं CO2 एमिशन होतं ते एमिशन जर आपल्याला मिटिगेट करायचं असेल तर किती झाडं लागतील? हे जर आपल्याला करायचं असेल 250 कोटी झाडं लावावी लागतील। आता या सौर ऊर्जेच्या कार्यक्रमामुळे 16,000 मेगावॅट जर आपण वीज तयार केली तर 250 कोटी झाडांचं मिटिगेशन
हे आपण या योजनेच्या माध्यमातून करतोय. म्हणजे वेगळ्या पद्धतीनं 250 कोटी झाडं लावले असं आपण त्या ठिकाणी क्लेम करू शकतो. हा, तर तिथं लावणारच आहोत. तर या दृष्टीने ही एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची योजना आहे. आणि मला हेही सांगितलं पाहिजे की आज आपण ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रयोग केले, त्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये ऊर्जा क्षेत्रातले 21 पुरस्कार हे महाराष्ट्राला मिळालेले आहेत. सगळे प्रेस्टिजियस पुरस्कार आहेत. त्याची यादी माझ्याकडे आहे. सगळे इंटरनॅशनल आणि नॅशनल पातळीचे 21 पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत. मला सांगताना आनंद वाटतो की स्वातंत्र्यापासून तर 2022 पर्यंत 75 वर्षामध्ये आपली कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटी ही 37,000 मेगावॅटची होती आणि गेल्या 2 वर्षामध्ये आपण ऍडिशनल कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटी तयार केली आहे 45,000 मेगावॅटची. त्यामुळे 2030 मध्ये, कारण आपल्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमी तयार करायची असेल, 20 सगळ्यात महत्वाची आहे. आता 2030 साली आपल्याकडे जी क्षमता असेल कॉन्ट्रॅक्च्युअल स्थापित क्षमता जास्त असेल आपल्याला, आपण जी आपण विकत घेणार आहोत महाजेनको कडनं असेल किंवा इतर कडनं असेल, ती असणार आहे 82,000 मेगावॅट. आणि या 82,000 मेगावॅट मध्ये 36,000 मेगावॅट ही हरित ऊर्जा असणार आहे. म्हणजे आपण 52% 2030 साली आपलं जे काही ऊर्जा आपली असेल ही त्या ठिकाणी हरित ऊर्जा असेल. आणि हे सगळं करत असताना कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटी मध्ये सगळ्यात कमी दर देशामध्ये हा महाराष्ट्राला मिळालाय. कृषी सौर ऊर्जीकरण ₹3.07, युटिलिटी स्तराचे मोठे सौर प्रकल्प ₹2.70, सौर आणि पवन हायब्रिड ₹3.60, पंप स्टोरेज ₹3.20, बॅटरी स्टोरेज ₹2.19 आणि 1500 मेगावॅट प्रति तास राऊंड द क्लॉक ही मिक्स जी काही ऊर्जा असते ती ₹4.60. म्हणजे आपण जर विचार केला तर आज आपल्याला अगदी आपण आपली महाजेनकोची जी ऊर्जा घेतो ती कुठे ₹6 पडते, कुठे ₹7 पडते. पण आता आपली ऍव्हरेज कॉस्ट जी आहे ही ₹3च्या दरम्यान या सगळ्या नवीन याच्यात आलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर विशेषतः शेतकऱ्यांना आपण कृषी पंप सौर ऊर्जेवर देणं सुरू केलं आणि इतका प्रचंड प्रतिसाद हा शेतकऱ्यांनी या योजनेला दिलाय. कदाचित राज्याच्या लोकप्रिय योजनांमध्ये आपल्याला लाडक्या बहिणीनंतर याच योजनेचा नंबर लागेल, इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी हा ऍक्सेप्ट करतायत. आणि याच्यामध्ये देशामध्ये PM कुसुम योजनेच्या अंतर्गत आपण मागेल त्याला सौर पंप ही स्कीम चालू केली होती. PM कुसुमच्या अंतर्गत देशामध्ये 11,90,000 पंप स्थापित झाले आहेत. या 11,90,000 पैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 7,38,000 पंप आपण स्थापित केले आहेत. हो. आणि हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे करत असताना आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल, विदर्भाचे तर सगळे जे सदस्य आहेत की अनेक वर्ष आपल्या चर्चेचा भाग होता पेड पेंडिंग. 4 वर्षाचे पेड पेंडिंग आहेत, 4 वर्षाचे आहेत, 5 वर्षाचे आहेत. आपण वर्षाला सगळ्या महाराष्ट्रात नेऊन 70-80 हजार पंप लावायचे. आता आपल्या महावितरणने नवीन रेकॉर्ड केला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्याला जगातलं हायेस्ट सर्टिफिकेट दिलं. एका महिन्यात 45,911 पंप आपण लावले एका महिन्यामध्ये. आणि मोठ्या प्रमाणात यातनं शेतकरी खुश आहेत. मी स्वतः शेतकऱ्यांशी इंटरॅक्शन केलं, आपणही करू शकता. आणि अनेक जे संभ्रम होते ते संभ्रम तुटून पडतायत की मग पाणी येईल का. आता दिवसा पाणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा आहे. आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये आता नवीन आपण काही इनोव्हेशन्स केले. काही कोल्हापूर जिल्ह्यातनं आमच्याकडे मागणी यायची, आमच्या सुधीर भाऊंची सारखी मागणी असायची की आमच्याकडे नदीतनं डायरेक्ट पाणी घ्यावं लागतं. आता सुधीर भाऊंच्याच ठिकाणी आम्ही एक नवीन प्रयोग केला आणि याच्यामध्ये फक्त एक बूस्टर पंप लावला. अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी आलं आणि तिथल्या शेतकऱ्यांनी मला आणि सुधीर भाऊंना धन्यवाद देण्याचा व्हिडिओ देखील त्या ठिकाणी पोस्ट केलाय. सुधीर भाऊ स्वतःच एक बूस्टर पंप आहे. अध्यक्ष महोदय, म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील, पण एक महत्वाची गोष्ट मात्र मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की महाराष्ट्र एक अजून नवीन रेकॉर्ड
हा या ठिकाणी करतो आहे आणि तो म्हणजे पंप स्टोरेजच्या संदर्भात. आपल्याला माहिती आहे पंप स्टोरेज एक अशी योजना आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण काम करून राहिलो आहोत. पंप स्टोरेजमुळे रिन्युएबल एनर्जी आपल्याला मिळते आणि पंप स्टोरेजचा दुसरा फायदा असा आहे की त्या माध्यमातून आपण कधी ऑन आणि ऑफ करू शकतो. आपला जो कोळशाचा प्रोजेक्ट आहे हा आपल्याला त्या ठिकाणी ऑन ऑफ करता येत नाही, पण हा मात्र आपण लगेच ऑन आणि ऑफ करू शकतो. जगामध्ये अशी मान्यता आहे की जर ग्रीड स्टॅबिलाइज करायची असेल तर त्या ग्रीडमध्ये 25% हे पंप स्टोरेज आलं पाहिजे. आपल्या असं लक्षात आलं की महाराष्ट्र हा वेस्टर्न घाटमुळे एक असं राज्य आहे की ज्या ठिकाणी पंप स्टोरेजची खूप मोठी क्षमता आहे आणि त्यासोबत देशातले सर्वात जास्त मोठे प्रकल्प डॅम्स हे महाराष्ट्रात आहे. ते लिव्हरेज करून आपण एक नवीन पंप स्टोरेजची पॉलिसी आणली. मला सांगताना आनंद वाटतो की आपण महाराष्ट्राचीच ग्रीड नाही, देशाची ग्रीड स्टॅबिलाइज करण्याकरता यातनं आता आपण उत्पादन करणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 76,000 मेगावॅटचे पंप स्टोरेजचे आपण त्या ठिकाणी करार केलेले आहेत आणि हे सगळे करार वेगवेगळ्या स्टेजला आहेत. आपल्याला यातलं 5 ते 7,000 मेगावॅटच वीज लागणार आहे, ती आपण विकत घेण्याचा करार केलाय. ते ऍडव्हान्स स्टेजमध्ये गेलेलं आहे. उर्वरित नॅशनल ग्रीडला आपण ते पॉवर देऊ आणि मी आपल्याला दाव्याने सांगतो की पुढच्या 6 महिन्यामध्ये 1,00,000 मेगावॅट पंप स्टोरेजचे आपले सगळे करार होतील आणि देशामध्ये जसं गुजरात आणि राजस्थानने त्यांच्याकडे रेगिस्तान असल्यामुळे त्या ठिकाणी 50,000 मेगावॅट 40,000 मेगावॅटचे सोलर केले, तसं 1,00,000 मेगावॅटचं आपण 24/7 चालू शकेल अशा पद्धतीचे हे या ठिकाणी करणार आहोत. आणि हे करत असताना आपण विजेचे दर देखील आता कमी केले आहेत. त्याची आता माहिती देऊन मी आपला अधिक वेळ घेत नाही, पण या संदर्भातही पुढचे 5 वर्ष गेले 15-20 वर्ष जवळपास आपले विजेचे दर हे दरवर्षी 9% वाढायचे, दरवर्षी 9%. आता पुढचे 5 वर्ष दरवर्षी 2% कमी होणार आहेत. आणि आपल्याला कधी कधी असं ऐकायला मिळतं की या महिन्यात आमचं बिल वाढून आलं, तर त्याच्यामध्ये एक आपल्याला स्पष्टीकरण देऊ इच्छितो की आपलं जे फ्युएल समायोजन आहे हे पूर्वी वर्षाच्या शेवटी व्हायचं. आता MERCने निर्णय दिलाय की ते त्या महिन्यातच करायचं आणि म्हणून आपण जर विचार केला तर जुलैमध्ये 30 पैशांनी आपलं बिल कमी झालं, ऑगस्टमध्ये 40 पैशांनी बिल वाढलं, मग पुन्हा मध्यंतरी 1 महिन्यात ते कमी झालं. त्यामुळे त्या महिन्यातच समायोजन होतं. बिल जेव्हा कमी होतं त्यावेळेस कोणीच म्हणत नाही, कोणाच्या नजरेतही येत नाही, पण वाढलं 10-20 पैसे तर ते नजरेत ते साहजिक आहे. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे. या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे. त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये. आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण 17ला कर्जमाफी केली, आपण 20ला कर्जमाफी केली, तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय. याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे, आपल्या कर्जमाफीतही आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे. आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीनं ही समिती काम करते. आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलाय की 1 जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू, हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो.